हळदी कुंकूमच्या प्रोग्रामसाठी नेहमी साडी घालणारी मी आज चक्क मला ड्रेसवर जावं लागलं, ते पण रात्रीच्या 9:30 वाजता. का तर ते तुम्हाला मी सांगते. पण त्याआधी घरात मला ऑप्टिक फायबर हवं होतं. याआधी माझ्याकडे एअर फायबर होतं, पण त्याच्यापासून आम्हाला काही चांगला रिझल्ट नाही भेटला, स्पीड नाही भेटला. त्यामुळे आम्ही यावेळेस ऑप्टिक फायबर लावून घेतलं आणि त्यासाठी पण 2 ड्रिल मारावे लागले, कारण की वायरचं कनेक्शन बाहेरून घ्यावं लागणार होतं. त्यासाठी 2 ड्रिल मारले आणि वायरचं कनेक्शन आतमध्ये घेतलं. ड्रिल मारण्याची इच्छा तर काही नव्हती, पण नंतर म्हटलं की फर्निचरमध्ये हे सगळं कव्हर होईल, म्हणून ड्रिल मारायला काही हरकत नाही, म्हणून मी ड्रिल मारून घेतला. तिकडे त्या लोकांचा गोंधळ वेगळा आणि इकडे लेकरांचा गोंधळ वेगळाच चालू होता. तर म्हटलं मुलं खेळतायत तोपर्यंत मी माझा स्वयंपाक करून घेते. मग मी मेथीची भाजी आणि भाकरी केली आणि मुलांसाठी येलो खिचडी टाकली आणि स्वयंपाक रेडी करून घेतला. आणि तेवढ्याच मला एक फोन आला की हळदी कुंकूसाठी तुला यावंच लागणार आहे. तर काय पटापट तयारी केली आणि हळदी कुंकासाठी निघाली. नशीब की माझा स्वयंपाक रेडी होता, म्हणून आले की फक्त जेवण करायचं. त्यामुळे मी पटकन तयारी केली आणि मिस्टरांना सांगितलं मुलांना खाऊ घालून द्याल आणि मी येते तोपर्यंत. ऍक्च्युली काकूंचे मला 2-3 फोन सकाळी आले होते, पण माझं मोबाईलवर लक्ष नव्हतं. त्यामुळे मला तो निरोप उशिरा भेटला आणि जेव्हा भेटला तेव्हा खूप उशीर झाला होता. म्हटलं टाळण्यात काहीच अर्थ नाहीये. एवढ्या प्रेमाने समोरचा व्यक्ती आपल्याला बोलवतो आणि आपण नाही जायचं हे काही योग्य नाही. त्यासाठी मी गेले. असा काही होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.